सारी घोर निराशा बदल चाल तुझी, नव्या उद्याची नवी उभारी होऊ दे ढाल तुझी। घेऊ नको तू माघार आता सांगतिया माती, उरत पाहू पेरून आशा विकतिला मोती। रात सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आम्ही एक नाविन्यपूर्ण काम मियावाकी वृक्ष लागवड 1 गुंठ्यात 300 वृक्ष लागवड केली आहे। तसेच आम्ही 400 नारळाची झाडं लावली आहे व एक पंचवटी म्हणून आम्ही लेडीजला पूजेसाठी शेजारी एक पंचवटी तयार केली आहे। समृद्ध होय पंचायत संगे देव भाव असताना, माझे नाव रामेश्वर बाळासाहेब वाबळे, मी जैनपुरीतला रहिवासी। या अगोदर गावाला अशुद्ध पाण्याचं येवत होते पुरवठा। आता मुख्यमंत्री पंचायत राजच्या माध्यमातून आरो मशीन ते भेटलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन। रात सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार। नमस्कार, मी जैनपूर गावचा रहिवासी किरण डिकी। आम्ही हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत एक गांडूळ खत प्रकल्प केलेला असून यामध्ये आम्ही शाळेच्या अवतीभोवती असलेला पालापाला पूर्वी शाळेला फळा हा असा काळा फळा होता। आता ग्रामपंचायतकडून आम्हाला इंटरॅक्टिव्ह बोर्ड मिळाला। या बोर्डपासून आम्हाला शिकवण्यासाठी खूपच फायदा होतोय। युट्यूबवरती मुलांना वेगवेगळे व्हिडिओ दाखवता येत आहेत। या ब्लॅक बोर्डचाही खूप चांगल्या मुलांना फायदा होतोय। शिवारी आशा पिकल रोज खुशी, सरल चिंता सुटल। आधी साधं घर होतं, आम्हाला थोडं म्हणजे मदत केली ग्रामपंचायतनी। आमची इतकी ऐपत नव्हती घर बांधायची, ग्रामपंचायतनी थोडं हे केलं आणि काही घरातून हे घर बांधलं। रात्री पाणी भरण्याचा खूप त्रास होता। सोलर आल्यामुळे खूप सोपं काम झालंय। रात्री लाईटची अडचण राहते, वाघाची भीती असते, त्यामुळे सोलरमुळे खूप सोपं काम झालं। बरेचसे शेतकऱ्याच्यामुळे समाधानी झाली। एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार। नमस्कार, मी वैशाली नवली। आपल्या महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत मी शासनाकडे अर्ज केला होता। तो अर्ज मंजूर झाला। माझ्या दोन्ही मुलींना दर महिना प्रत्येकी 2250 रुपये, दोन्ही मुलींना 2250 रुपये मिळतात। त्यामुळे त्यांचे शिक्षणासाठी व संगोपनासाठी माझी मदत होते।